स्क्रीनवर दिसणारी ही मुलगी गेल्या 5-6 दिवसापासून स्वतःचं घर सोडून स्वतःच्या रागामध्ये दुःखामध्ये ती बाहेर पडलेली आहे। मुलगी दिसायला सुंदर आहे, 20 ते 22 वयोगटातील आहे आणि अशा स्थितीमध्ये ती शहरामध्ये किंवा त्या परिसरामध्ये इतरत्र वावरत असताना अनेकांचं तुमच्या आमच्यापैकी तिच्याकडे लक्ष गेलेलं आहे, मात्र प्रत्येकाने आपापल्या सवयीप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज जगामध्ये चित्रविचित्र घटना घडत असताना आज वाशिम येथील तोंडगाव टोल प्लाझावर आमच्या संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांच्या निदर्शनास ही मुलगी बेवारसपणे संभ्रमावस्थेमध्ये बसलेली त्यांना आढळली आणि सहजच त्यांनी तिची विचारपूस केल्याच्या नंतर हा जो वृत्तांत समोर आला आमच्यासाठी एक सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने कुणाचे फोटो प्रदर्शित करणं हे योग्य ठरणार नाही, मात्र ही मुलगी संकटात आहे, तिला मदतीची गरज आहे। गेल्या 5-6 दिवसापासून तिने तिचं स्वतःचं घर सोडलेलं आहे। आज आपण 26 जून हा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक समता आणि न्याय दिवस म्हणून साजरा करतोय आणि अशा स्थितीमध्ये ही मुलगी त्या ठिकाणी बेवारसपणे दिसते आहे। तिला मदतीची गरज आहे, ती कामाची मागणी करते आहे आणि अशा स्थितीमध्ये तिला काम मिळवून देणं, भांडे घासण्याचं किंवा धुणी धुण्याचं काम ती मागते आहे। अशा स्थितीमध्ये तिला काम मिळवून देणं ही सहज सोपी गोष्ट आहे, मात्र ते योग्य होईल का नाही ही गोष्ट सुद्धा एक विचार करण्यासारखी आहे। सुरुवातीला गजानन भोयर यांच्या ही मुलगी लक्षात आल्याच्या नंतर त्यांचा आणि माझा संवाद झाल्याच्या नंतर सर्वप्रथम दर्शनी आम्हाला अशी माहिती मिळाली की सदर मुलगी ही 5-6 दिवसापासून घर सोडून गेलेली आहे। तिचं यापूर्वी लग्नही झालेलं आहे, डिव्होर्स झालेला आहे आणि असं यापूर्वी ती अनेक वेळा घर सोडून गेलेली आहे। ती मतिमंद असल्याचं सांगण्यात आलं, मात्र तिनं जो स्वतःचा परिचय दिला किंवा तिच्या वागण्यातून बोलण्यातून ती मतिमंद असल्याचं आम्हाला कुठेही जाणवलं नाही। ती स्वतःचा परिचय देते आहे। नाव सांगतो। माझं नाव प्रथमा मी सांगते, गायत्री गजानन सोनुने आणि हे साहेब लोक माझे मदत करून राहिले। माझी जिंदगी खूप त्रासाची जिंदगी आहे, मी एवढंच बोलते। तर अशा स्थितीमध्ये ही मुलगी स्वतःच्या दुःखामध्ये किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये गृहभंग म्हणा किंवा गृहकलह म्हणा यातून तिनं हे घर सोडलेलं आहे। अशी ही प्राथमिक माहिती मिळाली की घरामध्ये कुठेतरी आई वडिलात व्यसनाचं प्रमाण आहे, मात्र कुणाच्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी जाहीरपणे बोलणं हे सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने योग्य ठरणार नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। मात्र या मुलीचं सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे हा हेतू आणि उद्देश ठेवून आम्ही सर्वप्रथम वाशिम ग्रामीण आणि शहरी पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला त्या ठिकाणाहून अशी माहिती मिळाली की ही मुलगी गोवर्धन येथील असल्याने शिरपूर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात किंवा कार्यकक्षेत येत असल्याने काहीशी जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी झाला। मात्र सामाजिक संघटनांचे विविध पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यानंतर आम्ही 112 या पोलिसांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तिच्या पुनर्वसनाची प्रक्रियेला एक प्रकारे सुरुवात करून दिली। संभाजी ब्रिगेडच्या पुढाकारातून हे याला गती मिळाली, मात्र तिचं हा व्हिडिओ बनवत असताना पुनर्वसन झालेलं असेल नसेल या गोष्टीविषयी आम्हाला माहिती नाही। ती तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन झालेली असेल किंवा प्रशासकीय स्तरावर तिचं कौटुंबिक पुनर्वसन होणं हे गरजेचं आहे, तिला मानसिक आधार मिळणं गरजेचं आहे। या उद्देशानं आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत। कदाचित उद्या परत ती पुन्हा कुठेतरी रस्त्यावर फिरताना दिसेल किंवा अशा कितीतरी मुली किंवा मुलं आपल्याला अशा स्थितीमध्ये इस्तता फिरताना आढळतात, तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने त्यांची विचारपूस, योग्य ती चौकशी होणे गरजेचं असतं। सामाजिक संस्था किंवा प्रशासकीय स्तरावर अशा व्यक्तींचं कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं, त्या हिशोबाने हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत। बाकी यामागचा कुठलाही हेतू किंवा उद्देश नाही। कदाचित तिला तिचं पुनर्वसन होऊन तिला तिचा पुन्हा एकदा कुटुंबाचा आधार तिला मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ प्रसारित करत आहोत। तुर्तास धन्यवाद। जय जिजाऊ।